राम राम सगळ्यांना। शोभा काळे ब्लॉगमध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते। मैत्रिणींनो, कशा आहेत? चांगल्या आहेत ना? चांगलं राहायलाच पाहिजे। तर चला, आज आता आपल्याला जायचं आहे दुकानाकडून जायचं, तिथून जावं लागतं आपल्याला। तिथून जायचं आपल्याला भाजीपाला घ्यायला, बाकी सगळे कामं तसेच सोडले। तर आता मी दुकानाकडे जाईल, भाजीपाला घ्यायला जाईल। तिथून नंतर आपल्याला तिकडं भाजीपाल्यापासून तिथं आपले बाप्पाचे खूप भारी भारी स्टॉल लागलेले आहे। तर मग आपल्याला तिथं त्या स्टॉलकडे पण जायचं आहे। मी तुम्हाला बाप्पा दाखवते, खूप छान छान मैत्रिणींनो। आता हे बाकी सगळे कामं तसेच सोडले मी। तर आता दुकानाकडे गेले का, पूजाला होती 6ला सुट्टी, तिला ना मी घरातले कामं आवरायला पाठवून देईन। भांडी राहिली, फडची राहिली, तर ती 6 ते 7 साडेसातपर्यंत 1-1.5 तासामध्ये ती आवरून घेईल। मग आपण पुन्हा परत संध्याकाळी परत घरी यायचं। तर मैत्रिणींनो, तर चला आता निघू आपण दुकानाकडून मग तसंच भाजीपाल्याकडून मग बाकी कामं। तर चला ठीक आहे। आता याला पसारा पडलेला आहे, तर ती आवरून घेईल, पूजा आवरून घेते। तर मग तिला पाठवून देते, मी तिकडे जाते। करायला टाकलं होतं ना, तर हे बघा आता दुकानात आले। आता हे फ्रीजमध्ये ठेवले दह्याचे डबे, हे बटर छान मस्त स्वच्छ झाला। आता धुवून पण घेतलं चांगलं। आणि आता सीझन चालू नाही ना, तर मग आता त्याच्यात काहीच माल नाही। आता सीझन चालू होईल, थंड आहे, सध्या पावसाळा आहे, त्याच्यामुळे खुरट्या वगैरे नाही, बाहेरच्या फ्रीजमध्ये आहे। चालले दुकानात बाप्पा येत होते वाटतं, मोठे बाप्पा आले। छान। आता इथं आलं भाजीपाला घ्यायला, इथं भाज्याच आहे सगळ्या बाप्पांच्या। त्यांना अद्रक आणि लिंबू वगैरे घ्यायचे होते, तर त्यांनी घेतले अद्रक आणि ते। भाजीपाला पण नाही आहे, पण मग आता घेते मी, मिरच्या घेते हिरव्या। स्टॉल लागलेले मोठे मोठे, तुम्हाला मी स्टॉल दाखवायला आले। तर आपण त्याला बघू आता स्टॉल कसे आहे, गणपती कसे आहे। त्यांना पण घेऊन आले, मला गाडी चालवता येत नाही, त्यांना म्हटलं माझ्या संग गाडी चालवायला चला, त्यांना घेऊन आले मी गाडी चालवायला। तर त्याला बघू आता आपण मध्ये कसं आहे। आता म्हटलं लाल बटन दाबा, बंद करा। मैत्रिणींना बघू शकता किती भारी गणपती, भारी भारी छान मस्त बघा। हे बघा किती भारी आहे, हे बघा इतके मोठे स्टॉल लागतात आमच्या इथं, खूप मोठे मोठे स्टॉल आहे। हे बघा बघा, हे आमच्या ना दुकानाच्या आपल्या दुकानाच्या पाठीमागच राहतात। हे यांचं दरवर्षी स्टॉल राहतं आणि खूप स्वस्त गणपती राहतात यांच्या इकडे या गणपती घ्यायला, आणि चांगले राहतात गणपती। हे बघा यांच्याकडून गणपती घ्या। हे बघा हे बघा बघू शकता तुम्ही, ही मूर्ती ही किती फुटाची मूर्ती आहे? 5.5 फुटाची मूर्ती बघा ही। मैत्रिणींना बघू शकता तुम्ही, हे किती किंमत आहे याची? बरं गेली का? 9,000 रुपयाला आहे मैत्रिणींनो। तर बघू शकता तुम्ही, इथं पण येऊ शकता तुम्ही, गर्दी खूप आहे, बघू शकता तुम्ही। हे बघा इतके स्वस्त गणपती मैत्रिणींना येऊन घेऊन जाऊ शकता तुम्ही। बाप्पा खूप छान बाप्पा येतं, हे बघा खूप भारी आहे मैत्रिणींनो बाप्पा। 1350। बरं, हे 1350 वाला आहे। आणि हा आपल्या दुकानाच्या पाठीमागच राहतो आपण। हे स्टॉलवाले तर इथं या, नक्की खरेदी करा। राम राम, नमस्कार, राम राम कर, राम राम। हे बघा हे आपल्या बिल्डिंग मधला, हा आपल्या नगर मधला, म्हणजे हे बघा मैत्रिणींना बघू शकता तुम्ही, बघू शकता। कोणती ही ना? हां बघा,
हे बघा ही किती छान, मला तर इतकी आवडली आणि यांना पण खूप आवडली. तर तुम्ही बघू शकता मैत्रिणींनो. हे कितीला पडते? हे कितीला आहे? ही 5,500 रुपयाला. कोणती, कशी, काय म्हणजे त्याची माहिती दे ना मला थोडीशी. सिद्धिविनायक आहे मुंबईचं. सिद्धिविनायक आहे ना गणपती, सिद्धिविनायकचं मुंबईचं माहिती असेल तुम्हाला. सिद्धिविनायक गणपती त्या रूपात येतो. आणि कशाचा बनवलेला हा तो पीओपीचा आहे. आणि हा एक शाडू माती, हा गुरी शाडू मातीचे बाप्पा. बघा किती छान आहे, मस्त, इतकं छान आवडला मैत्रिणींनो. बघा हे बघा कपडे बिपडे खूप छान. तर ही अशी व्हरायटी आहे बाप्पांची, तुम्ही बघू शकता. खूप आमच्या इथं मोठे मोठे स्टॉल लागते. कार आहे हा आपल्या सम्राट मधला, हाईट मधलाच आहे. आता लाईट गेलेली आहे, अंधारात काही दिसत नाहीये. तर इथं नक्की तुम्ही घ्यायला या, खूप स्वस्त आहे बाप्पा इथं. बघू शकता तुम्ही. बघा किती छान छान. बघा हे सगळे स्टॉल खूप मोठे मोठे लागतात आमच्या पिंपळगावामध्ये. तर बघा हे बाप्पा मला खूप आवडले. तर मी काही बसवत नाही बाप्पांना, मला वेळ नाही राहत, तुम्हाला माहिती आहे. तर ठीक आहे, माझ्याकडे वेळ नाही, तुम्हाला सगळं माहिती आहे, मी सांगतच राहते. पण आपल्या सोसायटीमध्ये गणपती राहतात, हे पण आपल्याच नगरामधले सगळे आपलेच माणसं आहे. हे बघा हे पण सगळे आपलेच माणसं आहे. हे बघा बघा बघू शकता. हे बघा बघा हे बघा बघू शकता. माहिती दे रे थोडीशी, कोणता काय कसा बोलायला गडबड आहे. तुम्ही सांगा ना. नाही तसं नाही. हा किती वाला आहे असं म्हणजे 2500 रुपये. हा 2500 रुपयाचा. बघा किती छान बाप्पा आहे. आणि हे कुठले आहे हे बाप्पा? बालगणेश आहे बघा. हे खूप छान. बरं छान आहे बघा, बघू शकता मैत्रिणी. इतके मोठे मोठे स्टॉल लागतात आमच्या इकडं, खूप भारी 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 भारी. बघा इथं या, नक्की खरेदी करा तुम्ही. बघू शकता हे ना, इथं मोजकेच राहते त्यांच्याकडं, आपण खूप इथे राहते मैत्रिणी. कोणती कोणती थोडी माहिती दे रे. कुठले कुठले बाप्पा आहे, कोणते बाप्पा आहे हे? कोणते? हे टिटोळ्याचे बाप्पा आहे मैत्रिणींनो. आणि हे ते सिद्धिविनायक पॅटर्न आहे. पॅटर्न सर्व चेंज आहे. बरं हां, आता डायरेक्ट आपल्या युट्यूबला येतील. हां हे लालबागचे राजे आहे मैत्रिणींनो. खूप छान छान. हे सगळ्यात म्हणजे त्याचा कमी माल राहतो पण क्वालिटीचा माल राहतो मैत्रिणींना. येऊ शकता तुम्ही, आपल्या नगरमधलाच आहे हा पण. हे बघा बघा हे बाप्पा, बघा किती छान मस्त. म्हणजे किती ते असे आमच्या इथं बाप्पाचे स्टॉल लागतात मोठे मोठे मैत्रिणींनो. आम्ही पण केले होते 2-3 वर्षे बाप्पा, पण मग आम्हाला आता नंतर टाईमच भेटत नाही आहे, त्याच्यामुळे मग आम्ही काही आणते नाही बाप्पाला आम्ही. पण मग आम्ही पण ठेवायचो बाप्पा. 2-3 वर्ष केला आम्ही धंदा ते मैत्रिणींनो. ते असे
आहे आमचे बाप्पाचे स्टॉल छान. तुम्हाला आवडले तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा मैत्रिणी. तुमच्यासाठी मी वेळ काढून या चला सबस्क्राईब करा, सबस्क्राईब करा सांगा लोकांना. बघू शकता बाप्पा आहे. खूप उशीर झाला होता, टाइम पण झाला होता. तिथेच मला 7-7:30 वाजले होते मैत्रिणींनो. तर केलं पाहिजे, केलं होतं. कारण मेहनत केली तर, कष्ट केले तर सगळं काही आपण बघू शकतो, करू शकतो सगळं. आणि आपल्यामध्ये तेवढी क्षमता पण पाहिजे. बघा ही बाप्पा मला उशीर झाला ना, अंधार पडलाय. किती भारी 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 भारी. वा 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 खूप छान आहे. सगळी सजावट पण आपलेच गिरायक आहे, सगळे आपल्या ओळखीचे, सगळे आपल्या गिरायक आहे. इथे या पूजेचं सामान वगैरे घ्यायला मस्त छान मैत्रिणींना बघू शकतो. हा ना, हे बघा बघा सरे कपडे भिजले मैत्रिणींनो. हे बघा पूर्ण कपडे, आता डबल काम झालं. हे बघा हे बघा आता उद्याच्याला परत पाण्यातून काढून वाळू घालायला लागते ना. असे माझे काम आहे, अशी माझी धावपळ आहे. आता तुम्हाला काय सांगू, दुकानात इतके गिरायक सोडून आले मी. भांड्याचा ढिगारा. आता पूजा आली. आता वाजले बघा. तिला बी आवडत नाही घाण, लगेच साफसफाई करायला लागती. आता तिला म्हटलं माझ्याचकडे येत जाय तू रोजचं 10,000 रुपये महिन्यानं. मग आता काय करणार आहे, विलाचच नाही, लावाच लागणार आहे. तिला 9,000 रुपये महिना पडतात. आता वाजले 8:20 झाले मैत्रिणी. तिला म्हणलं अगं राहू दे, नको पुसू पडची. तर पडची पुसली, मग ती पुसूस तर मी ना भाकरी टाकल्या. लाईट पण गेली, अंधार पण. काही स्वयंपाक नाही करायचा. तिला पण पावभाजी आणून देते मी. आता ती कधी जाऊन स्वयंपाक करेन, 9:30 वाजले. तर चला आता आपण खाली जाऊ. बटन बंद कर नाही. शिंदे मदत करायला लागले तर दीपकला. म्हणजे आज हरतालिका, उद्या गणपती बाप्पा येणार. हे बाई किराणा काढायचं आहे वाटतं, कोणाच्या तरी किराणा काढायचं काम चालू आहे. बघा आम्ही घरी 2 जणी, इकडं हे 2 जण. तर किती धावपळ चालू आहे आमची, बघू शकता तुम्ही. हे बघा शिंदे किती मदत करायला लागले तर त्या पोरासाठी. मित्र असा होता, असा नाही तर नसावा मित्र. पण आता आली तरी काम करायला लागली. आता तुम्हाला काय सांगू, आमची धावपळ, आमची लोकायला दिसतं फक्त काळीबाईकडे पैसा आहे. पण काळीबाई पावभाजी खाऊन दिवस काढती. आणि या बघा याचा मित्र शिंदे म्हणून आहे, ते 1 तास 2 तासापासून मदत करू लागायचे. तर असे मित्र पाहिजे, निस्वार्थी. नाही तर स्वार्थी दुनिया काही कामाची नाही आजकाल. पण ते निस्वार्थी आहे जराशी. खूप वैशूच्या लग्नात पण त्यांनी खूप मेहनत केली मैत्रिणींनो. त्या बघा एक किराणा चालू आहे. त्या बाईचा जवळजवळ 7-8 हजाराचा किराणा आहे. आता अर्धा काढलाय ना, अर्धा तसाच राहिलाय. आता या पूजेला स्वयंपाक करायला उशीर झाला. तिला पावभाजी आणून देते. आम्ही पण पावभाजी आणून खाऊ आणि दिवस काढू, रात्र काढू. उद्या अजून सकाळपासून तेच आमचं काम चालू होणार. उद्या तर गणपती बसणार आहे बाप्पा आपले. तर उद्या दिवसभर आमचे कुत्र्यासारखे हाल विचारूच नका. काय आणलं बघू दे ना, दीपक काय आणलं पाय ना. पाव आणलाय तिला पाव.